अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला। कार्यकारी अभियंता जी.पी. स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या वतीनं राज्य सरकारच्या सर्व निर्णयाची व आदेशाची दखल घेत परिसराला फुलमाळांनी सजवण्यात आलं। तसंच आकर्षक अशी विद्युत रोषणाई करून आगळे वेगळे उपक्रम या ठिकाणी घेण्यात आले। ध्वजारोहण कार्यक्रमा अगोदर राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि श्रीफळ फोडण्यात आलं। तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे। या प्रतिकृतीला कार्यकारी अभियंता जी.पी. स्वामी व उपअभियंता गोविंद मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यानंतर ध्वजारोहण करण्यासंबंधीच्या सर्व सूचनांचं पालन करत कार्यकारी अभियंता जी.पी. स्वामी यांच्या हस्ते 78व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी उपअभियंता गोविंद मुंडे, उपकार्यकारी अभियंता दिलीप बदने, कनिष्ठ अभियंता श्रीमती बळी मॅडम, कनिष्ठ अभियंता गोविंद शेळके, इंजिनियर लंगे, निविदा विभाग प्रमुख राहुल घोडके, राजू मोरे, विष्णू मोरे, सोनवणे साहेब, सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे, दीपक कांबळे, शेख आयुबभाई धर्मापुरीकर, वंदे मातरम सेनेचे दिलीप जोशी, शेख साजिद भाई, गोविंद तापडे, विनोद गुरव, जोगोजी साबणे, जाधव साहेब, वाल्मिक मुंडे, विकी वाघचौरे, अमर जोगदंड, लक्ष्मीकांत ठोके, भालेराव साहेब यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रगीतानंतर महागायक सुभाष शेठ व मयुरी मजगे यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गौरव गीत गायलं। ध्वजारोहण झाल्यानंतर कार्यकारी अभियंता जी.पी. स्वामी यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। सर्व उपस्थितांना या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। त्या अल्पोपहाराचा अनेकांनी आस्वाद घेतला। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।